क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। शहरात लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाची धडक कारवाई। नाशिक शहरात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून जलरोड परिसरात करण्यात आलेल्या धाडीत तब्बल 19,20,771 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। FDA च्या दक्षता व गुप्त वार्ता विभागाकडून नाशिक विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार जलरोड परिसरात मोठ्या प्रमाणात पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा ठेवून विक्री केली जात असल्याची माहिती पथकास प्राप्त झाली होती। यानंतर पथकाने काही दिवस गुप्त पाळत ठेवून 8 डिसेंबर 2025 रोजी जलरोड परिसरात धाड टाकली। या कारवाई दरम्यान 2 वेगवेगळ्या ठिकाणांवरील गोडाऊन मध्ये छापा मारण्यात आला। सर्वे नंबर 26 बावले चाळ येथील दुसऱ्या क्रमांकाची खोली, साई कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर जवळील हस्तकला हाऊसिंग सोसायटी परिसरातील गोडाऊन। तपासणी दरम्यान दोन्ही गोडाऊन मध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला। या साठ्याची एकूण किंमत 19,20,771 इतकी असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। हा गुटखा साठा जहांगीर अन्सार शेख राहणार धीरज अपार्टमेंट, ब्रह्मगिरी हाऊसिंग सोसायटी, भीमनगर, जेलरोड याच्याकडून असल्याचे निष्पन्न झाले आहे। पुढील गैरवापर टाळण्यासाठी दोन्ही गोडाऊन सील करण्यात आले असून संबंधित आरोपीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123 इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थाविरोधाची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।